पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचारू, संत कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कैंज नेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. आत्मरूप गणेशो स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. वचन ऐका कमळापती, मज रंकाचे विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय यांचा हा 5 चरणांचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय कोणाचा देह पवित्र आहे आणि तो देह पावित्र्याचं कारण काय आहे याची मीमांसा तुकोबराय करतायत. षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, ज्ञानी यांचे राजे, योग्यांची मौली, साधकांचे मैबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आज या गावामध्ये असलेली ही नैमित्तिक सेवा आणि या नैमित्तिक सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व मातृपितृ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आहे. सर्व गुणीजन ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याच परिसरातली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. आपली ही आज नैमित्तिक सेवा आहे. नैमित्तिक सेवा तिला म्हणतात की निमित्ताला धरून येणारी जी सेवा असते, जे कर्म असतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. सर्वांना ज्ञात आहे आज पुण्यतिथी आहे. स्वर्गीय बाळासाहेब शेषेराव कदम आंदलगावकर यांचे आज 10वं पुण्यस्मरण आहे. आणि हे पुण्यस्मरण त्यांचे सत्पुत्र असणारे 2 सत्पुत्र आहेत. ते आज 10 वर्षापर्यंत अखंड अव्याहत हे पुण्यस्मरण चालू आहे. अगदी कोरोनाच्या कराळ विक्राळ कालामध्ये देखील ही सेवा ज्यांनी बंद पडू दिली नाही. म्हणून याच्यासाठी पितृप्रेम लागतं, पितृश्रद्धा लागते, त्याशिवाय हे कार्य होणं नाही. थोडं बोललं तर वाईट वाटेल, परंतु सत्य आहे. मनुष्य ज्या वडिलांची प्रॉपर्टी खातो पण वर्षातून 1 दिवस कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने करत नाही, आणि हे करण्यासाठी पितृप्रेम लागतं. असे पितृभक्त असणारे दत्तात्रय बाळासाहेब कदम आणि दुसरे चिरंजीव आहेत श्रीधर बाळासाहेब कदम, त्यांच्या कन्या सौ अर्पणाताई आणि जावई आहेत गणेश पाटील यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून प्राप्त वेळेमध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचं चिंतन करायचं आहे की मनुष्याने जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करावं आणि काय करून या मृत्यू लोकातून मनुष्याने गमन करावं आणि कोणाचा देह पवित्र होतो याचं चिंतन करणारा अभंग आहे. अगदी प्राप्त वेळेमध्ये जेवढा आपला वेळ आहे त्या वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. आणि या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, खऱ्या अर्थाने ते गुरुतुल्य गुरुबंधू आहेत. म्हणजे आमच्या पाठामध्ये असे काही ज्येष्ठ मंडळी आहेत. एक डॉक्टर बाबांच्या जवळ आहेत निकम बाबा म्हणून, आणि दुसरे आमचे इके माऊली आहेत. म्हणजे पाठाला असल्यापासून ते जरी आमच्या पाठाचे असले तरी आम्ही त्यांना गुरुबंधू मानत नाहीत, आम्ही त्यांना गुरु मानतो. कारण त्यांचं जीवन हे अत्यंत अंतर्मुख परमार्थी आहे. बाह्य रंग कुठला नाही, आणि तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तरी तो लागणार नाही, कारण तो त्यांचा स्वभाव नाही. अशा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माऊली आहेत. आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. दौलत गुरुजी आहेत आणि सर्वच आहेत. सर्वांचा परिचय माझी पहिली वेळ आहे, म्हणून सर्वच वारकरी संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवा प्रारंभ करू. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राने मनुष्यासाठी काही कर्म सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे कर्म शास्त्राने सांगितलेले आहेत. पहिला आहे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. म्हणून नित्य कर्म त्याला म्हणतात की शास्त्राने जे रोज करण्यासाठी सांगितलेलं आहे ते नित्य कर्म आहे. ते केलंच पाहिजे मनुष्याने. हो, स्नानादी विधी आहे तो कधी केला पाहिजे? तो रोज केला पाहिजे का 8 दिवसाला केला पाहिजे? काही मंडळी जुम्मे की जुम्मा म्हणतात. हो, 8 दिवसाला करतात, त्याला नित्य कर्म म्हणत नाहीत. स्नान झाल्याच्या नंतर आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असावं पहिली गोष्ट, आणि त्या तुळशीला आपण जल अर्पण करावं. हे नित्य कर्म आहे. म्हणून जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. ज्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नाही, संत महात्मे सांगतात ते घरच नाही, मग स्मशानभूमी आहे.
आणि स्मशानामध्ये कोण राहत असतं महाराज? स्मशानामध्ये प्रेत राहत असतात. म्हणून त्या घरातली मंडळी ही जिवंत मंडळी नसून प्रेत आहे. तुळशीला पाणी घातलं पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या वाचल्या पाहिजेत, तुकोबरायांचे अभंग वाचली पाहिजेत. कारण या संत महात्म्यांचे विचार आपल्याला क्षणाक्षणाला कसं जगावं हा जगण्याचा मंत्र सांगणारे हे विचार आहेत. म्हणून हे नित्य कर्म मनुष्याने केलं पाहिजे. रोज येणारं हे कर्म आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जो आपल्या जीवनामध्ये नित्यनेम करतच नसेल आणि नित्यनेम न करता जर अन्न खात असेल ना तर तो मनुष्य नाही, मग तो श्वान आहे. श्वान आहे. तुकोबराय सांगतात काही नित्यनेमाविन अन्न खाय तो श्वान. मी म्हणत नाही बरं, तुकोबराय सांगतात हे नित्य कर्म आहे. चला पुढे. नित्य कर्म झाल्याच्या नंतर नैमित्तिक कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे. नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात? काही निमित्ताला धारण करून जे कर्म येतं त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. ज्ञानोबराय सांगतात नैमित्तिक कर्म काय? आई वडील ज्या तिथीला गेलेले आहेत त्या तिथीला त्यांच्या निमित्ताने शास्त्राने जे कर्म सांगितलेलं आहे ते कर्म करणं याला म्हणतात नैमित्तिक कर्म. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय सांगतात का सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. पुत्राच्या जीवनामध्ये सर्वात पवित्र तिथी कोणती असेल की ज्या तिथीला आपले वडील गेलेले आहेत ती तिथी अत्यंत पवित्र तिथी आहे. ज्या तिथीला आई गेलेली आहे ती तिथी अत्यंत पवित्र अशा प्रकारची तिथी आहे. आणि या तिथीला मनुष्याने कर्म केलं पाहिजे. म्हणून माणसं कर्म करत नाही. हा काळ असा आहे. हो, लोकांच्या अपवादास्तव मुलं कर्म करतात, पण पहिलं वर्ष श्राद्धाचं पहिलं वर्ष असेल हे मोठ्याने महाराज धूमधडाक्यात कार्यक्रम करतात. दुसऱ्या वर्षी विचारलं तर वडील कोणत्या तिथीला गेले हे तिथी सांगता येत नाही. परंतु काही सत्पुत्र असतात की अव्याहतपणे हे त्या ठिकाणी सेवा प्रारंभ चालू ठेवतात. खऱ्या अर्थाने जर आपण शास्त्राचा थोडा विचार केला तर शास्त्र सांगतंय की पुत्र त्याला म्हणतात की जो आपल्या पूर्वजाला नरकातून सोडवतात त्यांना पुत्र म्हणतात. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. पूत नावाच्या नरकामधून आपल्या पूर्वजांना जो तारतो त्याला पुत्र म्हणतात. म्हणून आपण केलेलं कर्म आहे, या ठिकाणी केलेलं कर्म, ते कर्म पुण्याचं कर्म पूर्वजापर्यंत जात असतं आणि त्यांचा उद्धार या कर्माने होत असतो. आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे भगवंताचं नामचिंतन. नामचिंतन केल्याच्या नंतर सर्व कर्म त्याच्यामध्ये येतात. नाम जप यज्ञुतो परम बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म त्रिलोके. म्हणून हे नामामध्ये आहे एवढं सामर्थ्य आहे. आणि एक नाम केलं, कीर्तन केलं तर सर्व कर्म त्याच्यामध्ये होऊन जातात. आणि म्हणून या तिथीला कीर्तन प्रवचन नामस्मरण करण्याची पद्धती आहे. विठ्ठल हो. मग पुत्राने आपला पुत्रपणा सिद्ध करण्यासाठी काही कर्म सांगितलेले आहे. 3 गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये कराव्यात. आपण ऋणाचं तर आपण नेहमी ऐकतो, पितृऋण आहे, ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे. म्हणून पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा कार्यक्रम करायचा असतो. शास्त्राने सांगितलेलं आहे की 3 गोष्टीने त्याचं पुत्रत्व सिद्ध होत असतं. कोणत्या 3 गोष्टी आहेत? जीवतो वाक्यकरणात, क्षया हे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच त्रिभि पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टीने पुत्राची पुत्रता सिद्ध होत असते. पहिली गोष्ट सांगतात जीवतो वाक्यकरणात. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची, त्यांना गोड बोलायचं. हो, माणसं खर्च करतात पण म्हाताऱ्या माणसापाशी जवळ बसत नाहीत महाराज. हो, काय लागन ते सांगा, पैसे आम्ही पाठवू, पण जवळ बसून 4 शब्द आपल्या वडिलांना
आईला बोलत नाहीत, हा काळ आहे. शास्त्र सांगते जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत सेवा केली पाहिजे. जीवतो वाक्यकरणात क्षया हे भूरी भोजनात. आणि ते ज्या तिथीला गेलेले आहेत त्या तिथीला सुंदर अशा प्रकारचं अन्नदान केलं पाहिजे. भूरी भोजनात भरपूर प्रकारामध्ये अन्नदान केलं पाहिजे. माणसं काय करतात, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करत नाहीत. काही मंडळी गेल्याच्या नंतर अन्नदान करतात. तुकोबराय स्पष्ट वक्ते, तुकोबराय सांगतात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जर सेवा केली नाही ना आणि नंतर किती अन्नदान केलं तर त्याचा उपयोग होत नाही. हो मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. जोपर्यंत भूक लागली होती तोपर्यंत ताटामध्ये अन्न वाढलं नाही आणि मेल्याच्या नंतर पिंडदान करत असेल तर हे तो चाळवा चाळवे, ते फसवणं आहे. म्हणून ते शास्त्राला मान्य नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरं कर्म सांगितलेलं आहे गयायाम पिंडदानाच. गयेला जाऊन पिंडदान करावं किंवा गयेच्या समान तीर्थक्षेत्र असेल त्या ठिकाणी जाऊन पिंडदान करावं. आणि या 3 गोष्टीने पुत्राची पुत्रता सिद्ध होत असते, म्हणून त्याला पुत्र म्हणतात. एरवी पाहता तो पुत्र नाही, तो काय त्याला संतती म्हणतात. संतती नाही, ती खऱ्या अर्थाने विपत्ती आहे. तो कर्म करत नसेल तर नाथ महाराज सांगतात ही खऱ्या अर्थाने विपत्ती आहे. म्हणून या दिवशी कर्म केलं पाहिजे आणि त्यालाच अनुसरून हे दोनही सत्पुत्र हे कर्म करत आहेत. आणि हे कर्म केल्याच्या नंतर या पुण्याची सामुग्री आहे ते पितरापर्यंत जात असते. इथं पाप करा किंवा पुण्य करा त्याचा भोग मात्र पितरांना भोगावा लागतो. त्यांच्या निमित्ताने आपण जर सत्कर्म केलं तर त्यांच्या सद्गतीला ते कारण होत असतं. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग या ठिकाणी मनुष्याने काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरणाचा परिणाम काय आहे तो परिणाम तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगताय.
तुकोबराय आपल्याला संत महात्म्यांचा महिमा सांगतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तुकोबराय सांगतात याला फार महत्व आहे. आवाज थोडा मोकळा करा. सांगतात याला अत्यंत महत्व आहे, कारण संतांचा महिमा स्वतःच्या बुद्धीने मनुष्याला कळत नाही, त्याच्यासाठी संतांनी सांगावा लागतो. स्वतःच्या बुद्धीने विचार केला तर संत महात्म्यांचा महिमा सामान्य मनुष्याला कळत नाही. ज्ञानोबराय सांगतात प्रज्ञेचे अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. सामान्य मनुष्याला संतांचा महिमा स्वबुद्धीने कळत नाही, यामध्ये नवल नाही. अगदी योगी असतील, सिद्ध असतील, ब्रह्मादिक देव आहेत, यांनाही स्वबुद्धीने संत महिमा कळत नाही. हो, योगी आहेत, चांगदेव महाराजांसारखे योगी आहे महाराज. 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासे, 14 वेळेस काळाला पाठीमाग लावणारे हे चांगदेव महाराज आहेत. केवढं सामर्थ्य असेल महाराज. काळ आल्याच्या नंतर मनुष्याची काय अवस्था होते. हो, चांगले चांगले मनुष्य त्या ठिकाणी त्यांची अवस्था होती. ज्ञानोबराय सांगतात काय, न मरतयाच्याही जीवा युगांतू नव्हे. हो, एखाद्याचे प्राण जात असेल तर जवळचा मनुष्य त्या ठिकाणी भयभीत होतो. काळाची सत्ता या जगतावर आहे आणि त्या काळाला चांगदेव महाराजांनी 14 वेळेस पाठीमाग पाठवलेलं आहे. असे चांगदेव महाराज, पण त्यांनाही स्वतःच्या बुद्धीने संतांचा महिमा कळाला नाही, ज्ञानोबरायांचा महिमा कळाला नाही. आणि जर त्यांना ज्ञानोबरायांचा महिमा कळाला असता तर वाघावर बसून आले असते का? हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन आले असते का? हो, 60,000 शिष्यांना घेऊन आले, आपलं वैभव दाखवत आलेले आहेत. परंतु ज्या वेळेस ज्ञानोबरायांनी कृपा केली त्यावेळेस संतांचा ज्ञानोबरायांचा महिमा लक्षात आला आणि तेच चांगदेव महाराज ज्ञानोबरायांना लोटांगण घालत आलेले आहेत. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव, म्हणजे योग्यालाही स्वबुद्धीने महिमा कळत नाही. विठ्ठल सिद्धांनाही स्वबुद्धीने संतांचा महिमा कळत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या कालामध्ये पुण्यामध्ये एक अनगडशाह फकीर नावाचे महान सिद्ध राहत होते आणि त्यांच्याकडे एक सिद्ध कटोरा होता. आणि त्या कटोऱ्याचं महात्म्य असं होतं महाराज, त्याच्यामध्ये कितीही धान्य टाकलं तर तो कटोरा भरत नव्हता. कितीही धान्य टाका, मला वाटतंय प्रत्येकाकडे कटोरा आहे आणि त्याच्यामध्ये कितीही धान्य टाकलं तरी तो कटोरा भरतच नाही महाराज, भरतच नाही. मला वाटतंय लक्षात आला असन तुमच्या. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. महाराज किती वर्षापासून आपण त्याच्यामध्ये धान्य टाकतो. हो, मला वाटतं जन्मल्यापासून 6 महिने 8 महिने 1 वर्ष असेल तेव्हापासून जे टाकणं प्रारंभ झालेलं आहे आजपर्यंत भरला का होतो. हो, मला वाटतंय सकाळीच बरेच टाकून आले असतील. हो, अन्न म्हटला आणि पुन्हा कीर्तन सुटल्याच्या नंतर पुन्हा टाकावं लागेल, भरत नाही. आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात, हो, या पोटामध्ये मनुष्याने किती पोतीची पोती रिचवली असतील. हो, गव्हाची किती पोती रिचवली असतील, तांदळाचे किती पोती, मीठ आहे, मिरची आहे, किती किती याच्यामध्ये टाकलं असेल. भरलं का हो? कधी कधी भरत नाही. म्हणून त्या अनगडशाह फकीराकडं तो कटोरा आहे. चिंचवडला मोरया स्वामी गोसावी आहेत, त्यांच्या दरबारामध्ये गेले. ओम भवती भिक्षाम देही, भिक्षा वाढा म्हटल्याच्या नंतर त्यांना कटोऱ्यामध्ये धान्य टाकलं, कटोरा भरला नाही. चिंतामणी देव सामान्य नाहीत, परंतु हा कटोरा भरत नाही. सर्व अन्नधान्याचं कोठार त्या कटोऱ्यामध्ये रिचवलं, कटोरा मात्र भरायला तयार नाही. आणि हेच अनगडशाह फकीर फिरत फिरत देहूला आले. जगद्गुरु तुकोबरायांच्या दाराच्या समोर आले आणि हाक मारली, ओम भवती भिक्षाम देही,
भिक्षावाडा. जगद्गुरु तुकोबराय चिंतन करण्यासाठी डोंगरावर गेलेले आहेत. आत घरामध्ये जिजाई माता दळण दळतायत आणि छोटीशी चिमुकली मुलगी आहे भागीरथी नावाची. आवाज ऐकला आणि भागीरथी माता पित्याचे संस्कार जागृत झाले. सर्वाभूती द्यावे अन्न तुकोबरायांचा संदेश आहे. धावत गेली आणि वाढण्यासाठी पीठ हातामध्ये घेतलं. एवढासा त्या लेकराचा हात आहे. जिजाई मातेने पाहिलं, भली बापावर गेलीस. त्या हातावर पुन्हा हात मारला. ते पीठ खाली सांडलं. हाताला चिटकलेलं थोडंफार पीठ आहे ते घेऊन त्या अनगडशा फकीरांच्या समोर आली. मला सांगा, जो खंड्याचे खंड्या अन्न टाकून जो कटोरा भरला नाही तो या लहान मुलीच्या एवढ्या पिठाने भरेल का? परंतु अनगडशा फकीराने विचार केला, लहान मुलं आहे, भावना श्रेष्ठ आहे. समोर कटोरा केला आणि आश्चर्य असं घडलं. आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, त्या भागीरथीबाईने हात झटकला आणि झटकल्याबरोबर आश्चर्य असं घडलं की तो कटोरा तो पिठाने भरला आणि एवढं पीठ त्यामध्ये भरल्या गेलं की तो खाली सांडायला लागलं. गुरुवर्य बाबा सांगत असतात, उभा अनगडशा फकीर त्याच्यामध्ये गाडल्या गेला. एवढं पीठ खाली पडलं. वा! अनगडशा फकीराला वाटलं ही सामान्य कोणी नाही. दंडवत घातला. आता तुकोबराय कोण हे त्यांना माहिती नाही. तुकाई म्हणून दंडवत घातला. भागीरथी मातेने सांगितलं, मी तुकाई नाही, मी तुकोबरायांची कन्या आहे. आणि त्यावेळेस अनगडशा फकीर विचार करतायत, मुलीचं एवढं सामर्थ्य तर पिता कसा असेल. आणि मग अनगडशा फकीराच्या मुखातून शब्द निघतात, तुका रामसे दो नाम एक अंग, उनका से तू भंग हुआ, इनका से तू अभंग. तुका रामसे तुका. तुकोबरायांची तुलना भगवान प्रभू रामचंद्राशी होते. दो नाम एक अंग, नाव दोन आहेत आणि अंग स्वरूप मात्र एकच आहे. परंतु प्रभूचीही उणीव अनगडशा फकीर सांगतात की प्रभूचा जो सेतू आहे तो भंग पावला, पण या रामाचा सेतू आहे तो अभंग आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अभंग सेतू नाही नाव ठेविले अभंग, भंग नाही नाव ठेविले अभंग. वा वा! भंग नाही. वा!
अभंग नाव ठेवलेलं आहे. म्हणून संतांचा महिमा सामान्याला कळत नाही, नवल नाही, सिद्धांनाही कळत नाही. एवढंच नाही, या मृत्यू लोकातील सिद्धांना कळत नाही, याच्यामध्ये नवल नाही. स्वर्गाधिक देवांनाही संत महात्म्यांचा महिमा स्वबुद्धीने कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. 4 मुख ब्रह्मदेवाला आहेत, आणि 4 मुख असूनही, 4 बुद्धी असूनही ब्रह्मदेवाला महिमा कळत नाही. का कळत नाही बरं? कारण सामान्य मनुष्य आणि संत महात्मे यांच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला बाह्य दृष्टीने काही भेद दिसत नाही. जसे सामान्य मनुष्य जन्माला येतात तसेच संत महात्मे जन्माला येतात. सामान्य मनुष्याचं जसं वर्तन असतं, सर्व कर्म करतात, तसे संत महात्मेही वर्तन करतात. सामान्य मनुष्य जसा संसार करतो तसे संत महात्मेही संसार करताना दिसतात. ते संसार करत नाहीत महाराज. म्हणून सामान्य माणसाला जसे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, तसे संतांना का संत वेगळे असतात? संत झाले म्हणजे काही शिंग वगैरे फुटतात असं काही नाही महाराज. तसं काही असतं तर ओळखता आले असते. परंतु सामान्य भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगतात, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् पश्यन्. तोही काय डोळ्याने पाहतो, पश्यन् शृण्वन् तोही कानाने ऐकतो. ज्ञानोबराय सांगतात, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नव्हे नवल देखे. तोही डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, पण त्या विषयामध्ये तो गुंतत नाही. परी तेथीचा सर्वथा नव्हे नवल देखे, ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई. ते देही ना देहावर नसतात, माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी दिसे. म्हणून सामान्याप्रमाणे राहतात, परंतु ते सामान्य नाहीत. की जगा माणसाच्या सारिके, संतनोती जगा माणसाच्या सारिके, संतनोती जगा माणसाच्या सारिके, संतनोती जगा माणसाच्या सारिके. समुद्र नदी नलो पैगो, समुद्र नदी नलो पैगो, पाषाण बनोले लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारखे. म्हणून संत जगा त्या मानसासारखे नवती. संत सामान्य मनुष्याप्रमाणे नाहीत. म्हटले, महाराजांना विचारलं, महाराज संत सामान्याप्रमाणे नाहीत, मग सामान्य मनुष्य आणि संत महात्मा याच्यामध्ये भेद काय आहे? भेद काय आहे? उदास
तुकोबराय सामान्य मनुष्य आणि संतातला भेद सांगतात. भक्त ऐसे जाना ऐसे भक्त जाना, जे देही उदास, देहावर जे उदास आहेत, म्हणजे सामान्य मनुष्याचा देह आणि संत महात्म्यांचा देह दिसायला जरी समान दिसत असेल तरी तो समान नाही. सामान्याचा देह अपवित्र देह आहे. सामान्याचा देह हा सामान्य आहे. संतांचा देह कसा आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. म्हणून साधू महात्म्याचा देह पवित्र आहे. पवित्र आहे. किती पवित्र आहे हो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भगवान परमात्म्याला भक्ताचं सर्वच आवडतं. सर्वच आवडतं महाराज. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरिरंगी रंगले, काही नवजे वाया गेले. यांचं मांसही देवाला आवडतं, यांचे हाडही देवाला आवडतात. चोखोबरायांचा दृष्टांत आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून भगवान परमात्मा नामदेवरायांना सांगतात, नामा माझा भक्त त्या ठिकाणी सर्व मजुरांबरोबर कामी आलेला आहे, त्यांच्या अस्थी घेऊन या, अस्थी घेऊन या. नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या. देवा कशा ओळखायच्या? भगवान परमात्मा सांगतात, विठ्ठल ध्वनी जया माझी असे. हो, विठ्ठल ध्वनी ज्या अस्थीतून निघत असेल, केवढं आश्चर्य नाही का? मनुष्य गेल्याच्या नंतर ज्यांच्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल यावं, आणि हे खऱ्या अर्थाने जिवंतपणाचं लक्षण आहे. जिवंत असूनही जर मुखातून देवाचं नाम येत नसेल तर तो जिवंत असून मेलेला आहे महाराज. जिवंत असून मेलेला आहे. आणि या संत महात्म्याचं गेल्याच्या नंतरही नामस्मरण चालतं. नामदेव महाराज अस्थी आणण्यासाठी जातात. प्रत्येक अस्थी कानाला लावावी, बाजूला ठेवावी, कानाला लावावी, बाजूला ठेवावी. आणि चोखोबरायांची अस्थी हातात आल्याच्या नंतर कानाला लावली. आश्चर्य असं घडलं की विठ्ठल 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 ध्वनी त्यातून निघाला असेल. केवढं नामचिंतन केलं असेल व आपल्याला बोलायला ऐकायला सहज सोपं वाटतं. परंतु या भक्ताची भूमिका काय असेल? नामदेवरायांनी त्या अस्थी जमा केल्या आणि राऊळामध्ये आले. भगवंताने पाहिलं, भगवान परमात्मा सामोर धावताय. आपला पितांबर भगवंतानी वर केला आणि नामा या पितांबरामध्ये अस्थी टाक. आणि चोखोबरायांच्या अस्थी देवाच्या पितांबरामध्ये टाकल्याच्या नंतर भगवंताचा स्पर्श झाला. अस्थीला एवढा आनंद झाला, त्या अस्थी पितांबरामध्ये नाचतायत महाराज. पिता आणि त्या नामस्मरणाने सर्व अंबर दुमदुमून गेलेला आहे. देवाचे अंचळी उठिला गजर, विठ्ठल नामे अंबर गरजतसे. म्हणून या भक्ताचे देह देखील पवित्र आहे, पवित्र अशा प्रकारचा आहे. या संत महात्म्यांच्या अस्थी मौन सर्वच पवित्र आहे. परंतु आपल्याला एक शंका निर्माण होईल की जे तुकोबराय सांगतात की तो देह पवित्र आहे, तेच तुकोबराय अनेक ठिकाणी सांगतात देहासारखं अपवित्र या जगामध्ये काहीच नाही. शरीराचं वर्णन करत असताना शरीर हे काय आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईशे. शरीरासारखं अपवित्र वस्तू नाही म्हणणारे तुकोबराय, आणि तेच पुन्हा म्हणतात पवित्र तो देह. मग देह अपवित्र आहे की पवित्र आहे? विठ्ठल विठ्ठल. बरं, जगद्गुरु तुकोबरायांचंच मत आहे असं नाही. देह अपवित्र आहे, सर्व संत महात्म्यांचं एक मत आहे. आमचे ज्ञानोबराय तर देवाशी भांडण करतात. देवा तुझ्याकडे सर्व सत्ता आहे म्हणून असा भेदभाव का रे? तुला घेत असताना मात्र चांगली घोंगडी घेतली. तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली.
आमासिका दिले वांगुलीले आमासिका दिले वांगुलीले कानोबा तुझी गोगडी सांगली कानोबा तुझी गोगडी सांगली ज्ञानोबराय सांगतात कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली आम्हाला का वांगली दिली हो तुझी घोंगडी मात्र चांगली आहे स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुण विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे तुला घेत असताना मात्र गोंडे वगैरे लावलेली सुंदर अशा प्रकारची घोंगडी घेतली आणि आम्हाला देत असताना फाटका आहे म्हटले जा घेऊन हो आम्हाला देत असताना काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे नवा ठाई रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे नवा ठाये फाटून गेली ती त्वा आम्हासी दिधली रे म्हणून ही घोंगडी आम्हाला दिली घोंगडं म्हणजे हे कीर्तनाला टाकलेलं असं नाही बरं घोंगडं म्हणजे हे काया आहे शरीर आहे म्हणून हे शरीर तू दिलेलं आहे नवा ठाई फाटून गेली नवद्वारीला आहे नवद्वारे पुरे देही म्हणून ही अशी असणारी अमंगळ घोंगडी आहे अपवित्र असणारी आहे आणि तुकोबराय म्हणतात पवित्र तू देह बरं केवळ संत महात्मे म्हणतात असं नाही हो म्हणून या ठिकाणी ऐकणारीच मंडळी आहेत म्हणून सांगतो शास्त्र देखील सांगतंय की देह अपवित्र आहे आणि शास्त्राने 1-2 कारण दिले नाही महाराज 6 कारण दिले देहाच्या अपवित्रतेसाठी का देह अपवित्र आहे पहिलं कारण दिलं स्थानात ज्या स्थानामध्ये देह निर्माण होतो ते स्थान अपवित्र आहे मातेची उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या धातरी उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा स्थानात दुसरं कारण दिलं बीजात ज्या बीजापासून हा देह निर्माण होतो ते बीज काय अपवित्र आहे शरीर विटाळाचे आळे बीजात उपष्टंभात ज्या सप्त धातूवर शरीर धारण केलं जातं ते धातू काय आहेत अपवित्र आहेत स्यंदनात चौथं कारण दिलं स्यंदनात म्हणजे आतमधून बाहेर पडणारे पदार्थ अपवित्र आहेत म्हणून देह कसा आहे अपवित्र आहेत म्हणून 9 द्वार आहेत आणि विचार करा तुम्ही हो कान आहे कानातून येणारा पदार्थ पवित्र आहे का हो वर त्याला नावच काय आहे मळ नाव आहे कानातून येणारा मळ म्हणतात तो अपवित्र आहे बरं डोळ्यातून येणारा हो डोळ्यातून येणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात आमच्या इकडं त्याला चिप्पड म्हणतात चिप्पड इकडं चिप्पडच म्हणतात का पवित्र आहे का आणि पवित्र असता तर तो तोंड धुवून आला असतं का कोणी हो म्हणून डोळ्यातून बाहेर येणारा पदार्थ बरं नाकातून येणारा आता आमच्याकडे काय म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे विचारित नाही मी हो नाकातून येणारा पदार्थ पवित्र आहे का तोंडातून येणारा नाही मला वाटतं इथंच थांबलेलं बरं हो म्हणून स्यंदनात आतून येणारे पदार्थ अपवित्र आहेत म्हणून देह कसा आहे अपवित्र आहेत निधनादपी निधनाने तो अपवित्र होतो जन्माचंही सुतक मनुष्याला असतं आणि मृत्यूचंही सुतक असतं म्हणून देह कसा आहे अपवित्र आहे आणि 6वं कारण देतात विठ्ठल विठ्ठल कायम आधेय शौचत्वात पंडिता ही अशुचिम विदुः म्हणून कायम आधेय शौचत्वात याला शुचित्वाचं आधान करावं लागतं नेहमी लघुशंकेला गेल्याच्या नंतर हातपाय धुवावे लागतात चूळ भरावी लागती तेव्हा तो देह पवित्र होतो महाराज म्हणून मनुष्याने लघुशंका केलेली आहे तसंच घरात जाऊ नये कलीचा प्रवेश होत असतो कलीचा प्रवेश म्हणून सुचिरभूत व्हावं लागतं
पुराणामध्ये आपल्याला कथा पाहायला मिळते. नल नावाचा राजा आहे. 12 वर्ष कली त्याच्या पाठीमागं फिरत होता आत प्रवेश करण्यासाठी, परंतु अशुची हे कधी झालेच नाही. एक दिवशीचा प्रसंग, हातपाय धुतले पण व्यवस्थित नाही, कुठंतरी आपलं थोडंसं कोरडं राहिलं आणि तेवढ्याने कलीचा प्रवेश झाला. आता जे रोज पाणीच पायावर घेत नाही त्यांचं काय होत असेल देव जाणे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून या सर्व चिंतनावरून आपल्याला एक लक्षात येईल की देह कसा आहे, अपवित्र आहे. आणि मग देह जर अपवित्र आहे तर तुकोबराय सांगतात पवित्र तो देह. मग याची संगती काय, तुकोबराय सांगतात पवित्र तो देह. हो, देह हा अपवित्रच आहे, परंतु तो देह पवित्र आहे. कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ, जो भगवंताचं निरंतर चिंतन करतो त्याचा देह पवित्रची होय. देह भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र होतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया वेद. असे जर 7 करायला असले तर अजून 2 तास मी करील. कालची निर्जला असून करील बरं. हो, मला सुंदर 7 संगत आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की मी जणू काय आळंदी किंवा पंढरीमध्ये कीर्तन करत आहे. सर्व मंडळी गोड अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी आपल्या परिसराला लाभलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने परिसराचं हेच वैभव असतं महाराज. एवढं सुंदर मृदंग महाराज वाजवत आहेत आणि सर्वच आपण गुणीजन मंडळी आहात. हे दुसरं काय पारमार्थिक वैभव हेच आहे. खऱ्या अर्थाने चिन्मयानंद स्वामी महाराजांची ही कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, याचा अर्थ मी वेळ वाढविल असं नाही बरं, काय धाक मानून घेऊ नका, वेळेमध्येच सोडणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, संत महात्मे पवित्र आहेत, पवित्र आहेत. म्हणून पवित्र तो देह,
वाणी पुण्यवंत, त्यांचा देहही पवित्र आहे आणि वाणीही पुण्यवान आहे. या ठिकाणी शंका येईल, देह पवित्र आहे वाणी पुण्यवंत आहे म्हणण्याची गरज काय? कारण वाणी हे कोणता भाग आहे? देहाचाच भाग आहे. वेगळं का म्हणतात? म्हणून आपल्याला जर पुराणाचा आपण विचार केला तर लक्षात येईल की काहीचा देह पवित्र असतो, वाणी पवित्र नसते. काहीची वाणी पवित्र असते, देह अपवित्र असतो. काहीचं वाणीही अपवित्र असते, देहही अपवित्र असतो. संत महात्म्यांचा वर्ग आहे पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. म्हणून काय, देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. महाभारतामध्ये आपल्याला विचार पाहायला मिळतो, पांडवांचा राजसूय यज्ञ चालू आहे, अनेक त्या अन्नदान चालू आहे, पंक्ती बसलेल्या आहेत आणि ऋषी मुनी हजारो त्या ठिकाणी रोज पंक्ती उठत आहेत. परंतु त्या पंक्तीमध्ये भीमदादा आपली 1.25 मणाची गदा खांद्यावर घेऊन फिरत असत. घ्या लागन ते पोटभर घ्या, पात्रावर कोणी काय टाकायचं नाही. काही माणसं पंक्तीत फिरतात पा. हो घ्या, पाहिलं होतं का कधी असं? मिळालं होतं का? हो, देवाच्या कृपेने आपल्याला काय कमी आहे? घ्या. आणि पंक्तीला तिखट आमटीन भात घ्या. कधी आलता का योग? चालू द्या. हो, बऱ्याच दिवस तिची इच्छा होती म्हणून पंगत. हो, असं उपेक्षेने. आणि एक गोष्ट अशी आहे, उपेक्षेने केलेलं दान आहे त्याचं फळ मिळत नाही, उलट त्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. म्हणून दान देत असताना उपेक्षा करू नये. दारामध्ये आलेला अतिथी आहे, त्या अतिथीला काहीतरी द्यावं, नाही दिलं तर निदान उपेक्षा करू नये. ज्ञानोबराय सांगतात, जर दारावरून अतिथी विनमुख गेला तर तो तसा जात नाही, मग दात्याचं पुण्य घेऊन जातो. विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती, सुकृत घेऊन जातो. भीमदादा फिरतायत, ऋषी मुनीची तब्येत खराब झाली. देवाने विचारलं, रोज पंचपक्वान्नाचं भोजन आहे आणि उदबत्ती छाप पहिलवान कसे झाले? विचारलं. आता मोठ्या विषयी बोलता येत नाही महाराज. भगवंताच्या लक्षात आलं. ऋषीने सांगितलं, हे पंक्तीत फिरतात भीमदादा. म्हणले मोकळे फिरत नाही. मग म्हणले भात आमटी भाजी काही नाही, म्हटले गदा घेऊन फिरतात. एवढं बोललं, भगवंताच्या लक्षात आलं अन्नदान चाललेलं आहे, परंतु भीमदादा बोलत व्यवस्थित नाही. मग काय केलं पाहिजे? समज दिली पाहिजे. यांचे कान टोचले पाहिजेत, पण कान घरी टोचता येत नाहीत. त्याच्यासाठी कुठं जावं लागतं? सोनाराकडे जावं लागतं. भगवंताने सांगितलं, भीमा सर्व साधू संत आलेले आहेत, एक महात्मा राहिलेला आहे. भीमाने सांगितलं, देवा त्याचा नंबर द्या, कशी तारीख देत नाही ते पाहतो. आता भीमच तो. भगवंताने सांगितलं, भीमा संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. रथामध्ये बसले, एका गुहेमध्ये साधू बसलेले आहेत. भगवंताने दंडवत घातला, भीमाने दंडवत घातला आणि भीमाने त्यांच्याकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याला आश्चर्य दिसलं. कपाळावर आठ्या आहेत, प्रश्नचिन्ह दिसत आहे. तर त्याने जे साधू पाहिले ते साधू विलक्षण होते. हो, सामान्य साधू नव्हते. काय होतं? त्यांचं संपूर्ण शरीर हे सोन्याचं होतं, पण मुख मात्र डुकराचं होतं. तोंड डुकराचं आहे आणि शरीर सर्व सोन्याचं आहे. आता भीम पाहायला लागला, हे साधू आहेत का पिये आहेत? कारण पिये काय नीट बोलत नसतात. पियेचं तोंड नेहमी कसं असतं? मी नाही म्हणत बरं. भगवंताने सांगितलं, हे महात्म्य आहेत. भीमाच्या अंतकरणामध्ये प्रश्न पडला, पण आता विचारावं तरी कसं? कोणाला विचारता येतं का हो ते तुमचं तोंड असं का? हळूच भगवंताला विचारावं म्हणून भीम हा थोडंसं चुळबुळ करू लागला. आणि भगवंताच्या लक्षात आलं, चुळबुळ चालली. जसं कीर्तन वेळेच्या पुढे गेल्याच्या नंतर श्रोते मंडळीची किंवा हुशार टाळकरी असतात, टाळावर टाळ वाजवतात. नाहीतर काय मृदंगाचार्य मध्येच धागीनता. भगवंताच्या लक्षात आलं. भीम हळूच विचारू लागला, देवा यांचं सर्व शरीर सोन्याचं आहे, पण तोंड डुकराचं कसं? आता भगवंताला ते प्रगट करायचं होतं. भगवंत मोठ्याने, काय भीमा काय विचारायचंय? भीम म्हणता, देवा मी हळूच विचारतो, हळू बोला.
काय विचारते ती त्यांना विचार. तर साधून ओळखलं. साधू म्हटले काय? भीम म्हटलं काय नाही काय नाही काय, तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. देवाने सांगितलं, भीम म्हणतोय तुमचं शरीर सोन्याचं आहे, तोंड असं का? त्यावेळेस त्या साधूने सांगितलं, त्यांचं नाव आहे गंधमादन ऋषी. रामायणातले गंधमादन वेगळे आणि हे गंधमादन वेगळे. त्या गंधमादन ऋषीने सांगितलं, भीमा तुझी चुकी नाही, तुझा प्रश्न योग्य आहे. का माझं शरीर सोन्याचं आणि मुख डुकराचं आहे? तुला कारण सांगतो. पूर्वजन्मामध्ये मी अनेक यज्ञ केले आणि यज्ञामध्ये पंक्ती चालू असताना पंक्तीमध्ये मी फिरत होतो आणि फिरत असताना घ्या पाहिलं होतं का, कधी मिळालं होतं का, असे उपेक्षा करीत होतो. भीमाच्या लक्षात आलं कशासाठी काय चाललेलं आहे. भीमाने देवाचा हात धरला आणि देवाला भीम म्हणू लागला, देवा हेच जर सांगायचं होतं तर घरी नव्हतं का सांगता येत? हे सांगण्यासाठी इथं कशासाठी आणलं? देवाने सांगितलं, बाबा कान घरी नाही टोचता येत, सोनाराकडे यावं लागतं आणि यांच्यासारखा मोठा सोनार दुसरा कुठं मिळणार आहे? कारण सर्व शरीर कसं आहे, म्हणून देह पवित्र आहे, वाणी मात्र अपवित्र आहे. विठ्ठल रामायणामध्ये आपल्याला एक प्रसंग पाहायला मिळतो. वाणी पवित्र आहे, देह मात्र अपवित्र आहे. शरभंग नावाचे ऋषी. वेळ आपल्याकडं कमी आहे म्हणून तुकोबराय सांगतात, यांचा देहही पवित्र आहे, वाणीही पवित्र आहे. एक वर्ग आहे देहही अपवित्र आहे आणि वाणीही अपवित्र आहे. मला वाटतं हा दृष्टांत पाहण्यासाठी रामायणही पाहण्याची गरज नाही आणि महाभारतही पाहण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपापलं चरित्र, महाराज काही काही माणसं असे असतात, असे बोलतात, प्रत्येक शब्दाला द्रुपद त्यांचं शिवीचं असतं. आणि विशेषतः खेड्यापाड्यामध्ये गुरंढोरं वळणारी जी मंडळी असतात ना, काय त्या मुक्या जनावराला कळतं महाराज, त्यांना शिव्या देतात. बिचाऱ्याला काही कळत नाही का. द्रुपद त्यांचं काय असतं, शिवीचं असतं. वाणी अमंगळ असते महाराज. आणि मग ज्याची वाणीच एवढी अमंगळ आहे, देह कसा पवित्र असेल? म्हणून साधू महात्म्या पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. किंवा याचा दुसरा विचार करता येईल, वाणी म्हणजे शब्द, वाणी म्हणजे शब्द आहेत म्हणून यांचा देहही पवित्र आहेत आणि मुखातून बाहेर पडणारे शब्दही पवित्र आहेत. आली मुखा वाटे अमृत वचने, ज्ञानोबराय सांगतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. कशाने हे पवित्रता प्राप्त झाले? जो वदे अच्युत सर्व काळ, हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्यांचा देह तर पवित्र होतोच, परंतु या महात्म्याचं चिंतन जरी केलं तरी दोषी सुद्धा पुनीत होतात.
तुकोबाराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. हे सामर्थ्य भगवत चिंतनाने या महात्म्याला प्राप्त झालेलं असतं. म्हणून भगवंताच्या चिंतनाचा हा महिमा आहे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये देवाचं चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे? निरंतरच केलं पाहिजे. परंतु निदान कीर्तनात येऊन बसल्याच्या नंतर तरी केलं पाहिजे. म्हणून ज्या भगवंताच्या चिंतनाने हे सामर्थ्य प्राप्त होतं त्या भगवंताचं अतिशय प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पुढच्या चरणाचा सरळ सरळ भाव पाहून वेळेमध्ये आपण सेवे विराम देणार आहोत. म्हणून तुकोबाराय सांगतात की या महात्म्यांचं सामर्थ्य एवढं आहे की आता या महात्म्यांचं जरी चिंतन केलं, तयाच्या चिंतने तरतील दोषी, दोषी देखील तरुण जातात. जळतील राशी पातकांच्या. आणखीन एखादा याचा अर्थ आपल्याला पाहता येईल. तयाच्या चिंतने, तयाच्या चिंतने म्हणजे या महात्म्यांनी जे देवाचं चिंतन करून ठेवलेलं आहे त्या चिंतनाच्या योगे. तयाच्या चिंतने तरतील दोषी. पहिल्या अर्थामध्ये या महात्म्यांचं चिंतन करावं लागतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवसी होतो, अखंड वदनी वदेतो, ज्ञानदेव चतुराक्षरी, जपहा करीतू सर्वज्ञा. म्हणून ज्ञानोबरायांच्या चिंतनाने दोषी तरुण जातात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणून हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ तयाच्या चिंतने, त्यांनी जे देवाचं चिंतन करून ठेवलेलं आहे. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. त्या चिंतनाच्या द्वारे जे ज्ञानोबरायांच्या दर्शनाला जातील त्यांचा सहज उद्धार होऊन जातो. येसोबा चाटी चिंतन करत ज्ञानोबरायांकडे गेले नव्हते, केवळ ज्ञानोबरायांच्या जवळ गेले. ज्ञानोबरायांच्या चिंतनाचा प्रभाव नामदेवरायांचं गुरुत्व धारण करण्याचं सामर्थ्य येसोबा खेचरांना प्राप्त झालं. तयाच्या चिंतने तरतील दोषी, किंवा आणखीन एखादा अर्थ याचा करता येईल. तयाच्या चिंतने, त्या महात्म्याने जे चिंतन करून ठेवलेलं आहे. ज्ञानोबरायांचं चिंतन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन म्हणजे गाथा आहे. तयाच्या चिंतने, त्या ज्ञानेश्वरीचं जरी चिंतन केलं, गाथेचं चिंतन केलं तर तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून ज्ञानेश्वरीचं आणि एवढं सामर्थ्य महाराज ज्ञानेश्वरीचं. ज्ञानोबराय सांगतात, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या.
आणि यांचं चिंतन केल्याच्या नंतर हे सामर्थ्य प्राप्त होतं. एवढंच नाही, भगवान परमात्मा देखील यांच्या चरणरजाची अपेक्षा करतो. चरणीचे तुकोबराय सांगता, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती, मागे मागे नामयाचे पाठी चाले केशवराज, लागावया रज चरणीचे. भगवान परमात्मा अपेक्षा करतो संतांच्या चरणाचे रज आपल्याला लागावे म्हणून. चरणीचे रज वंदीशुळ पाणी. भगवान भोले बाबा देखील त्या ठिकाणी अपेक्षा करतात. एक वेळचा प्रसंग आहे. भोले बाबा पार्वती माता विमानात बसून चाललेले आहेत आणि जात असताना आळंदीच्या जवळ विमान येतं. हा काल आहे सत्ययुगातला काल, ज्ञानोबरायांचा अवतार झालेला नाही. जंगल त्या ठिकाणी आहे. विमान खाली घेतायत. पार्वती माता विचार करतायत, इथं विमान खाली घेतलं, काय गाव दिसत नाही, वाडी वस्ती काही नाही, विमान का खाली आलं? बरं ढाबाही नाही. विमान वळतात महाराज, ढाब्यावर वळतात. मंत्र्याचं सांगत नाही बरं मी. कीर्तनकाराच्या गाड्या ढाब्यावर जातात. दुर्दैव आहे महाराज. पार्वती माता विचार करते. त्या ठिकाणी खाली विमान आलं आणि त्या विमानामधून भगवान भोले बाबा खाली उतरतात आणि साष्टांग दंडवत त्या भूमीला घालतात. त्या रजक्कन आहे माती अंगावर घेतात आणि गडबडा लोळतात. एवढा आनंद भोले बाबाला होतो की ते तांडव नृत्य सुरू करतात. भोले बाबा जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन्निनाद वड्डमर चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिवम. हो, चकार चंड तांडवम, तांडव नृत्य प्रारंभ करतात. पार्वती माता विचारतात, भगवान एवढा आनंद का झालेला आहे? त्यावेळेस भोले बाबा सांगतात, पार्वती हो, कलियुगामध्ये 4 संतांचा अवतार या भूमीमध्ये होणार आहे. म्हणून हजारो वर्षाच्या नंतर संतांचे चरण ज्या भूमीला लागणार आहेत ती भूमी अगोदरच पवित्र होते आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गडाबडा लोळता. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती, मागे मागे. तुकोबराय सांगतात, अशा भक्ताला काय दुर्लभ आहे, काय येते उरले वेगळे आणि Oh
तुकोबराय सांगतात, ज्याच्या कंठामध्ये भगवान परमात्मा आहे त्याला काही वेगळं उरत नाही, सर्वत्र परमात्मा ही भावना त्याची होती. काय त्या उरले वेगळे आणि किंवा त्यांना काही दुर्लभ अशी गोष्ट या जगामध्ये काही राहत नाही, कारण परमात्मा आपलासा झालेला आहे. वैकुंठ नायक जयाकंठी भक्त आणि भगवान परमात्मा एक रूप झालेले आहे. भगवान परमात्मा यांच्या कंठामध्ये राहिलेले, कंठी धरिला कृष्ण मनी, म्हणून कंठामध्ये भगवान परमात्मा आहे, एक रूप झालेले आहे. ज्याप्रमाणे दोन नद्याचा संगम व्हावा त्याप्रमाणे या देवभक्ताचा संगम आहे. आपण तुका म्हणे देव भक्ताचा संगम, देव आणि भक्ताचा हा संगम आहे. प्रयागराजला आपण जर गेलो तर आपल्याला संगम पाहायला मिळतो, त्रिवेणी संगम आहे. परंतु आपण प्रत्यक्षात पाहिलं तर दोन नद्याचा संगम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गंगा आणि यमुना दोन नद्या प्रगट रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोबराय सांगतात, मिनले गंगे यमुनेचे ओघ, दोन ओघ मिळालेले आहेत आणि त्या संगमाला नाव काय आहे? त्रिवेणी संगम. पण तिसरी एक नदी आहे सरस्वती माता, ती मात्र माझी सरस्वती गुप्त. सरस्वती माता गुप्त आहेत, प्रगट रूपाने दोन आहेत आणि गुप्त रूपाने सरस्वती माता आहेत. तद्वतच या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देव आणि भक्त हे प्रगट ओघ आहे. तुका म्हणे देव भक्तांचा संगम आणि नाम हे गुप्त रूपाने आहे, म्हणून तेथे काय तुका तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून संत महात्म्यांचं हे वैभव सांगतात, संत महात्म्यांचं सामर्थ्य सांगतात की या संतांच्या चिंतनाने काय होतं की तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. पातकांच्या तयाच्या चिंतने म्हणजे ज्ञानोबरायांच्या चिंतनाने, तयाच्या चिंतने म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या चिंतनाने, आणि म्हणून अशा भक्ताचं चिंतन आपण करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम.
जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. तुकोबराय नामनिष्ठ महात्म्यांचं वर्णन करतात की तद्वारे यांचा देह पवित्र होतो आणि यांच्या चिंतनाने दोषी असतील त्यांचाही उद्धार होतो. अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी तुकोबरायांनी मांडलेलं आहे. आपल्याही जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण घडावं. नक्कीच आपलाही देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही, हीच मनोकामना या निमित्ताने करूयात. या आपल्या अंदलगावामध्ये अंदलगावामध्ये हा नैमित्तिक कार्यक्रम आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ की ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं असे सर्व गुणीजन मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि हा कार्यक्रम आहे पुण्यतिथी 10व पुण्यस्मरण आहे. बाळासाहेब शेषराव कदम यांचं हे पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय सांगतात काय, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाड कळतं, बोलण्यावरून अंतकरणचं कळतं आणि भोगावरून पूर्वजन्म कळतो. त्याप्रमाणे या उपस्थितीवरून जे त्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी विलीन झालेले आहेत त्यांचं जीवन कळतं. म्हणून ज्या अर्थी आपण सर्व मंडळी आलेले आहात, सर्वांचं प्रेम या घरावर आहे, त्या अर्थी बाळासाहेब जी आहेत ते अत्यंत सज्जन आणि आमच्या माऊलींनी सांगितलं ते खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये होते, पण व्यवहारामध्ये एवढे सज्जन होते की ते खऱ्या अर्थाने महात्माच होते. आणि कोणी कोणाचं एवढं साजरं करत नाही, कोणी कोणासाठी येत नाही. आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात किती लाख रुपये दिले म्हणजे ही अशी मंडळी मिळती हो. म्हणून याच्यासाठी पूर्व पुण्य लागतं. आणि अर्थातच त्यांनी जे जीवन जगलेलं आहे ते संस्कार आपल्या पुढच्या पिढीला ते देऊन गेलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांचे दोनही सत्पुत्र दत्तात्रयजी आणि श्रीधरजी कदम हे आपल्या पित्यांचं वर्षश्राद्ध पुण्यस्मरण करतायत. म्हणून भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करू की उत्तरोत्तर हे पुण्यस्मरण करण्याची बुद्धी भगवंताने त्यांना द्यावी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोन घ्यावे तुमते विनवित्वसे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती. नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा
ते देव गणाम त्रिवेणीचा त्रिवेणीचा त्रिवेणीचा
जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातकाचा तरतील दोषी तयाच्या चितने तरतील दोषी तेल राशी पातकाच्या हा जळतेल राशी पातकाच्या रे ना आज जळतेल राशी जळतेल राशी जळतील राशी पातकाचा जळतील राशी